नमस्कार मंडळी, मी धनश्री स्वागत करते परत एका छानशा व्हिडिओमध्ये. हा ड्रेसिंग टेबल आत्ता अस्ताव्यस्त दिसतोय, तोच नीट करण्याचा हा छोटासा व्हिडिओ आहे. आणि बघता बघता बघू शकता एवढ्याशा ऑर्डरमध्ये एवढा सगळा पसारा मी कसा मावला असेल तो. हे सगळं आपण काढून घेऊया आधी राहिलेलं पण. सगळं एकदा काढलं ना आणि हे ना मी असं DIY बनवलंय, ज्याच्यात मी आता बांगड्या ठेवणार आहे. तुम्हाला दाखवते, एक मिनिट झूम करून बघू शकता. या पद्धतीनं आता सेट करते सगळं आणि मग तुम्हाला निवांतमध्ये दाखवते. एक एक कपाट छान असा झाडून घेतला आणि प्रत्येक गोष्ट छान छान ऑर्गनाईज करून घेतली. त्याचा फायदा काय होतो, कानातले कशात आहेत, बांगड्या कशात आहेत, गळ्यातलं कशात आहे हे ऐनवेळी समजत नाही. पण आता या पद्धतीने मी बॉक्सेस करून व्यवस्थित सेट केलेलं आहे, जेणेकरून मला ऐनवेळी सुद्धा ते गावेल. आणि बघू शकता भरपूर दिवस झाले मी बांगड्या अशा या पद्धतीने ज्या होत्या त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवल्या होत्या. आणि ऐनवेळी जेव्हा जो कलर पाहिजे त्याच कलरच्या त्या बांगड्या मिळायच्या नाहीत. पण खूप दिवस झाले माझ्या डोक्यात ही आयडिया आली होती आणि जे दांड्या आहेत त्यापासून मी DIY बनवून ह्या बांगड्या आता सेट करणार होते. आणि ही आयडिया खूप छान वर्क केली होती. आता तुम्हाला जेव्हा फायनल रिझल्ट बघाल तेव्हा समजेलच. तर आधी कोणाला बघितलं तर वाटेल की हे जे दांड्या आहेत त्या ऑर्डर बरोबरच मिळाल्या होत्या, पण नाही, त्या मी आत्ता घरी बनवलेल्या आहेत. बाहेर मी त्याचे हुक्स आणि ज्या स्टिक होत्या त्याची प्राईस विचारली होती, ती खूप महाग होती. म्हणूनच घरी बनवायचा मी निर्णय घेतला. आणि जेव्हा एखादी आपली अशी आयडिया किंवा DIY घरी केलेलं खूप छान जेव्हा ते असेंबल होतं तेव्हा मनाला एक वेगळीच शांती आणि आनंद पण होतो. तोच मला पण झाला होता. आणि जेव्हा तुम्ही फायनल लूक बघाल तर तुम्हालाही बघून वाटेल खूप छान ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि खरंच मला जेव्हा फायनल लूक बघितला तेव्हा खूप छान आनंद झाला होता. जी मी तब्बल 1 तास मेहनत घेतली ती या पद्धतीने छान दिसत होती, त्यामुळे मला आनंद झाला. दिसायला जरी छोटं दिसत असलं तरी त्यात साहित्य खूप होतं. आणि 1 तासाची माझी मेहनत या पद्धतीने छान रंगात आली होती. ते बघून मला पण छान वाटत होतं. आणि फायनली लूक तुम्ही आता बघूनच जा. तर फायनली मी तुम्हाला आता हे कपाट दाखवते कसं दिसतंय सेट झाल्यावर. बघू शकताय किती सुंदर दिसते आता
सगळं व्यवस्थित लावलेलं आहे मी. हे एक इथं पण बँगलचं मी केलेलं आहे. हे DIYने केलेलं आहे मी पुट्ट्यापासून आणि जे स्टिक असतात इथे ओवीचे औषधं वगैरे आणि माझं थोडंसं जे ज्वेलरी आहे ऑक्साईड वगैरे ती ठेवलेलं आहे. आणि हा पण कप्पा तुम्ही बघू शकता या पद्धतीने ठेवलेला आहे, कंगवे आणि जे बोनेट वगैरे आहेत ते. आणि राहिला हा वाला कप्पा, तर हा पण अशा पद्धतीने सेट करून ठेवलेला आहे. त्यामध्ये ड्रायर आणि फक्त थोडंसं कुंकू एक्स्ट्राचं होतं ते आहे, बघू शकता. चला व्हिडिओ इथे सेंड करते, भेटू परत, बाय.